नमस्कार. सातारचा सिद्धिविनायक जिल्ह्यातील एकमेव उजव्या सोंडेचा गणपती भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र. सातारा गणेशोत्सव म्हटलं की सातारा जिल्ह्यातील भाविकांसाठी एक विशेष आकर्षण ठरतं ते म्हणजे सातारचा सिद्धिविनायक गणपती. सातारा शहरातील तरुण युवक मंडळाचा गणपती हा जिल्ह्यातील एकमेव उजव्या सोंडेचा गणपती म्हणून ओळखला जातो. ऐतिहासिक पार्श्वभूमी. तरुण युवक मंडळाने काही दशकांपूर्वी हा गणेशोत्सव सुरू केला. सुरुवातीपासूनच मंडळाने हा गणपती सामाजिक एकात्मतेचा, श्रद्धेचा आणि संस्कृतीचा उत्सव म्हणून साजरा करण्याची परंपरा जपली आहे. काळाच्या ओघात या गणपतीची लोकप्रियता वाढत गेली आणि आज सातारकरांसह जिल्हाभरातील भाविक या गणपतीच्या दर्शनासाठी येतात. उजव्या सोंडेचं वैशिष्ट्य. शास्त्रानुसार उजव्या सोंडेचा गणपती अत्यंत दुर्मिळ मानला जातो. अशा गणपतीला सिद्धिविनायक म्हटलं जातं. उजव्या सोंडेचा गणपती हा लवकर प्रसन्न होणारा आणि भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो. त्यामुळेच सातारचा सिद्धिविनायक भाविकांच्या अपार श्रद्धेचं केंद्र बनला आहे. भाविकांचा उत्साह. गणेशोत्सवाच्या दिवसात सकाळपासूनच गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची रांग लागते. घरगुती वातावरणात गणपती बसवला असला तरी त्याचं आध्यात्मिक आकर्षण विलक्षण आहे. अनेक भाविक व्रत उपवास करून, नारळ फोडून, नैवेद्य अर्पण करून सिद्धिविनायकाचं दर्शन घेतात. सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम. तरुण युवक मंडळ दरवर्षी केवळ गणेशोत्सवापुरतच मर्यादित न राहता सामाजिक उपक्रम राबवतात. रक्तदान शिबिरे, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश, स्वच्छता अभियान अशा उपकरणांमुळे मंडळाचा गणपती हा फक्त धार्मिकच नव्हे तर समाजोपयोगी कार्याचं प्रतीक ठरला आहे. यंदाचा उत्सव. यंदा मंडळाने पर्यावरणपूरक सजावटीसह गणपतीची आरास साकारली आहे. स्थानिक कलाकारांनी पारंपरिक आणि आधुनिकतेचं सुंदर मिश्रण घडवून आणलं आहे. भाविकांसाठी दर्शनाची सोय, प्रसाद वितरण व सुरक्षा यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष नियोजन केलं आहे. सातारचा सिद्धिविनायक उजव्या सोंडेची अद्वितीय ओळख, श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक कार्याचा संगम. आमचे मंडळ संस्कृती व परंपरेचे वारसदार आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मोरया, मोरया. नमस्कार. आपण तरुण युवक मंडळ या मंडळाच्या स्थापना 1979 साली या ठिकाणी झालेली आहे. या मंडळाचे संस्थापक राजेंद्र रघुनाथ शिंदे व आत्ताचे अध्यक्ष श्री राहुल तपासे यांच्या मार्फत हे मंडळ चालवण्यात येते. या मंडळाचं एक वैशिष्ट्य असं आहे की गणेशोत्सव मंडळामध्ये गणेशोत्सव जेवढे या साताऱ्यामध्ये होतात त्या मंडळांमध्ये ही उजव्या सोंडेची गणपतीची मूर्ती आहे आणि ही पर्यावरणपूरक अशी फायबरची मूर्ती आपण बनवलेली आहे. या मूर्तीला जवळजवळ आतापर्यंत 40 वर्ष या मूर्ती स्थापना होऊन झालेली आहे आणि ही मूर्ती एकमेव अशी मूर्ती आहे की ती उजव्या सोंडेची आहे. शक्यतो उजव्या सोंडेचा गणपती हा मुंबईचा सिद्धिविनायक व आपल्या इथं ढोल्या गणपती ग्रामदैवत जे आहे ते आहे. पण गणेश उत्सवामधील जो गणपती आहे तो हा एकमेव असा जिल्ह्यातील एकमेव हा सिद्धिविनायक आपण त्याला म्हणतो. उजव्या सोंडेच्या गणपतीला सर्वांचे श्रद्धास्थान असलेला हा सातारचा सिद्धिविनायक या नावाने ओळखला जातो. या मंडळामध्ये जवळजवळ मी 25 वर्ष आज झालेली आहेत. पुजारी म्हणून या मंडळामध्ये मी सेवा करत असतो. या मंडळामार्फत गणेशोत्सवामध्ये शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप व गणेश जयंती उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात अन्नदान होत असते. त्यानंतर वृक्षारोपण तसेच रक्तदान अशा सार्वजनिक उपक्रमाचे आयोजन या मंडळातर्फे केले जाते. तसेच
गरजूंना, गरीब विद्यार्थी व गरजू लोकांना अनेक प्रकारचे मदतीचे वाटप या मंडळाचे कार्यकर्ते गणपतीच्या आशीर्वादाने करत असतात. नमस्कार, मी तरुण युवक मंडळाचा एक छोटासा कार्यकर्ता. आपल्या मंडळाचे अध्यक्ष स्वर्गीय राजेंद्र रघुनाथ शिंदे व चालूचे मार्गदर्शक अध्यक्ष राहुल तपासे या मंडळाचे त्यांच्या प्रतिनिधित्व करून आमचं मंडळ हे चालतं. तर ह्या मंडळामध्ये आपली ही जी मूर्ती आहे ही सातारचा श्री सिद्धिविनायक म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या गणेशोत्सवामध्ये दर्शन रांगा, भाविकांची अलोट गर्दी भयानक बघायला आपल्याला मिळेलच. त्यानंतर आपण ह्या गणेशोत्सवामध्ये सामाजिक उपक्रम भरपूर राबवतो. गरजूंना मदत करणे, नवसाला पावणारा हा गणपती आपला, आणि आम्ही ह्याच्यामध्ये मुलांना खाऊ वाटप, गरजूंना मदत, अन्नदान अशा सर्व प्रकारचे आम्ही गरजू सामाजिक अशा गोष्टीचा आम्ही मंडळामार्फत लोकांपर्यंत पोहोचतो. आणि सामाजिक उपक्रमामध्ये आपलं मंडळ पहिल्यापासून अग्रेसर आहे. तरी आपल्या गणेशोत्सवामध्ये विशिष्ट असं आहे की ह्या गणेशोत्सवामध्ये आम्ही जे पारंपरिक वाद्यावर आणि सगळ्या शासकीय आणि ज्या प्रशासनाने दिलेल्या नियमांचं आम्ही पालन करून हा गणेशोत्सव साजरा करत असतो. आमचा पण आदर्श काही मंडळांना घ्यावा असा आम्ही प्रयत्न छोटा मोठा करत असतो. आपल्या मंडळाची मिरवणूक ही पारंपरिक वाद्यावर आणि शासनाने दिलेल्या टायमिंग मध्ये आपण हे मिरवणूक आपण करत असतो. त्याच्यामध्ये ढोल, ताशा, ब्रास ब्रँड, फटाकेहीन, फटाके वाजत नाही, गुलाल नसतो, आणि फटाके विरहित आणि गुलाल विरहित आम्ही हा साजरा करत असतो. आपला मार्ग जो आहे हा मल्हारपेठ जिथून आपली स्थापना होती तिथून ते शेटे चौक मार्फत मोती चौकामार्फत वरच्या राजपथ रोडनी देवी चौक, कमानी हाऊस करून आम्ही परत शेटे चौकात येतो आणि परत आपल्या मुख्य ठिकाणी जिथं स्थापना झाली पोलीस हेडक्वार्टर पाशी त्या पोलीस हेडक्वार्टरची आपण मिरवणूक आपण संपन्न करतो.